पहिले काय कशामध्ये जायचं, स्टार्ट फाउंडेशन. स्टार्ट फाउंडेशन मध्ये 51 आणि 52 ची स्पेस घ्यायची, इन्क्लूड करायची, स्टार्ट फाउंडेशन ऑन करायचं. कशावरनं काढतो तू, स्टार्ट वरनं काढताय का? इथूनच स्टार्ट वरनं काढावं लागेल. नाही पण इथे किती चालला तो, आपण दिला किती तो ठीक लागेल आहे ना, ठीक आहे ठीक आहे. कारण आपण ड्रॉइंग सरच आता ड्रॉइंग नुसारच द्यावं लागेल. करेक्ट. ठीक आहे. हा आहे एकदम छोटं छोटं आपण घेऊन घेऊ, दोन्ही करता येते आपल्याला. बघा आता हा जो आहे हा तुझ्या याच्यामध्ये व्ह्यू करून घेशील खालची. हो केलं. सिलेक्ट करून हा वालाच सांग, मोठा वाला. मोठा वाला सांग. आपण काय करू, मोठा वाला सगळ्यात पहिले घेऊन घेऊ. सगळ्यात पहिले काय करतो आपण, लोड वर जातो. लोड वर जातो, जनरेट लोड कॉम्बिनेशन करतो. जनरेट लोड कॉम्बिनेशन मध्ये काय करतो, इंडियन करतो, जनरेट करतो, जनरेट करतो. ठीक आहे. जनरेट झाले की आपण याला क्लोज करतो, आपण जॉब वर जातो. जॉब वर गेलो, क्रिएट वर जातो. क्रिएट वर गेल्यानंतर आपण काय जातो, मॅट वर जातो. मॅट केल्यानंतर आपण इथे काय करतो, मॅट करतो. मॅट केल्यानंतर इथे आपण इंडियन करतो. लास्ट व्हिडिओ मध्ये आपण नाही केलेलं. इथे इथे क्लिक करावं लागतं, तेव्हा आय एस होतं. सिलेक्ट ऑल सपोर्ट्स नाही करायचा. आता सगळ्यात पहिले आपल्याला हाच करायचा आहे, हा नाही करायचा, हा दुसरा करायचा. ठीक आहे. तर सिलेक्टेड सपोर्ट ओनली पाहिजे आहे, म्हणून आपण काय करू की टूल्स व्ह्यू मध्ये जाऊ. किती आहे, हेच आहे ना सगळे. सिलेक्टेड सपोर्ट्स. ठीक आहे. याचं एक वेगळा जॉब करू, याचा एक वेगळा जॉब करू. ठीक आहे. सिलेक्टेड ऑब्जेक्ट समथिंग काही असं नाही करायचं. नाही, ते होत नव्हतं ना, आता आलं ते. ठीक आहे. तर वडून मी असं सिलेक्ट करून घेतलं, कंट्रोल दाबून होऊन गेले. हे एवढे सिलेक्ट आहे, हे एवढे सिलेक्ट नाही. क्रिएट जॉब झाला, क्रिएट जॉब झाला, मॅट क्रिएट झाला. आता त्याच्यानंतर मग काय करायचं, आपल्याला मेश वर जायचं. इथे यायचं मेश मध्ये, मेश सेटअप वर जायचं. मेश सेटअप वर आपण काय करू, G1 पॉलिगॉन. पॉलिगॉन किती पॉइंट आहे, 14 पॉइंट आहे. टेबल वर जायचं, मीटर मध्ये आलाय टेबल, हे चेक करायचं मीटर मध्ये येते का नाही. याला काय करायचं, G1 नाव देऊन द्यायचं. G1 G2 G3 काय पण देऊ शकतो. रिजन आहे ते, R1 देऊ शकतो, I1 देऊ शकतो. जे द्यायचं ते देऊ शकतो. आता पहिला सांग, इथचा सांग पहिला. वाय किती आहे, -2. हा ठीक आहे, -2 सगळेच राहील. -2 ओढता नाही येते, हे असे कॉपी पेस्ट करता येते. कंट्रोल C, कंट्रोल V. झालं. एक्स आहे 4.5. 17 आहे की 18 आहे का, नाही 14च. 14च आहे ना. हो. तुम्ही जास्त होऊन गेले. किती टाकलं तुम्ही, 14च टाकलं. ते कसं मी जास्त केलं होतं ना, म्हणून ते जास्त होऊन गेलं. हा ठीक आहे. पहिला पॉईंट सांग. 4.70 मध्ये हे ऍड करावं लागेल ना, मायनस राहील का, मायनस राहील. तिकडल्या साईडला मायनस, इकडल्या साईडला प्लस. 2.98. हा नेक्स्ट इकडे सांग. झेड तिथे 0 आहे. झेड 0 म्हणजे मायनस किती जावं लागेल, इकडे मायनस जावं लागेल. इकडे किती आहे, हा इकडे किती आहे, 1700. 1.525 कॉलम पासून ना, कॉलमच्या सेंटर पासून ना, नाही कॉलमच्या एज पासून. तो -2 घेऊन टाकू ना, -1.5 घेऊन टाकू. 1.525.
ठीक आहे. नेक्स्ट हा वाला, हा बघा. हा वाला, हा. हा 14 वाला. याच्यासाठी x एक्स प्लस करावा लागेल तेवढा, कारण की रिजन तसंच जाईल ना. हो 1.6 करावं लागेल ना सर. हा x आहे. हा 1.66. झेड तेवढाच राहील. 6.17 जो तितकाच 1.17. नेक्स्ट. पण तो 2 नाही आहे ना, तुम्ही 2 नाही मध्ये ठीक आहे ना, टाकलं. हे चालतं ना, काही हरकत अच्छा, नाही. चालते ना हा, कोणतं चालते. पण? आता 13 दे, मी असं चाललो आता क्लॉकवाईज. ठीक. हे 1 झाला, हा मी 2 झाला, हा माझ्यासाठी नाही हा 3 घेतला. झाला. हा ठीक आहे ना, चालतं ना ते. ते आता तू एक काम कर ना, हा वाला सांग ना, इथून प्लस राहील ना, म्हणजे याचा एक्स राहील, त्याचा याचा एक्स राहील, फक्त झेड सांगावं लागेल तुला. एक्स किती आहे? 6.17 आहे, म्हणून ते एक्स वगैरे सारखे सारखेच होते. हा 4.57 सेम आहे. झेड 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 z 9.3 प्लस 9.3 राहील तो झेड. 9.3 पर्यंत येईल ना, मायनस जाईल इकडे वाटल्यास. इथे थोडस मायनस 300 करावं लागेल. हा झेड झेड असा आहे ना. हो हा झेड असा आहे ना, एक्स असा आहे ना. आपण इथेच घेतलं ना आता. हा तर प्लस प्लस तू प्लस किती? मी हे घेऊ की नाही हा एवढाच, म्हणजे 300 वगैरे प्लस घ्यावा लागेल. एवढाच खाली आहे ना तो, सेंटर पासून 300 खाली असेल, प्लस 300 पकड. 0.3 9.6 9.6 परत हा 9.6 राहील. एक्स सांग, एक्स परत ऍड करावा लागेल त्याच्यामध्ये. हा एवढा एक्स 3 मीटर आहे का? 2.8 आहे. 2.2 हा 2.8 9. प्लस 200 200 असेल ना, आणि 100 100 असेल ना, म्हणजे 3 मीटर. 3 म्हणजे 6.1 मध्ये सरासर आपण घेऊ शकतो 3 मीटर ऍड करावं लागेल, म्हणजे 9.17. डायरेक्ट 3 मीटर ऍड करू शकतो. 9.3 प्लस 3 केलं ना तुम्ही? मी केला 6.17 प्लस 3. हा 10 ला सोडून दिला. मी 100 इकडला पकडला, 100 इकडला पकडला. ठीक आहे. आता माझा 9.17 फिक्स राहील वरचा. 9.17 फिक्स राहील. माझा झेड जो राहील तो मायनस 1.525 राहील. ठीक आहे. आता हा इकडला एक सांग, इथून इथून 9. हाच पकड ना, 3 मीटर पकड ना सरळ इथून. 100 सोडून दे, 3 मीटर पकड, म्हणजे किती होऊन जाईल? 10.56 आहे आणि 12.17 होईल. 12.17. 9.17 आहे इथे, 3 मीटर इकडे आला, म्हणजे किती झाला? म्हणजे झाला आपला 12.17. हा मायनस 1. खालचा पॉईंट काढा, मायनस 1.525. हा सगळ्यात खालचा, त्याच्यामध्ये एक्स सेम राहील 12.17. झेड जो आहे तो प्लस मध्ये राहील. 6.7 इथचा आहे का? हा कसा काढला? हा असं चालला ना. हो हा कसा काढला? झेड हा झेड घेत आहे. हा झेड प्लस हा एवढा करावा लागेल ना. पॉइंट आपण घेतला ना. अच्छा पॉइंट हा घेतला, पण झेड तर एवढाच आहे. distance हा डिस्टन्स किती आहे तुझा? हा इथेच ऍड कर ना तू. हा कॉलम घेतला तू. 600 प्लस 1550, तर 1450 केली. 100 मायनस करावा लागेल तुला. 600 प्लस 1450 प्लस झेड किती आला? नाही हा कॉलम आहे ना. 11.27 प्लस 600 प्लस 1450 20.61 20.61 झाला. 20.61 ठीक आहे. 20.61 झेड तोच राहील इथे. आता एक्स करावं लागेल. इथून एक्स प्लस करून घे. हा पॉइंट आहे तुझ्याकडे, तिथून एक्स प्लस करून घे. कळलं का? 6.3 प्लस 1400 आहे ना, तर म्हणजे 1200
12.25 1.25 7.525 हा ठीक आहे. तर 7.525 राहील. झेड परत वाढेल खाली. 20 प्लस हा किती आहे? 1800 आहे, म्हणजे 1740 कराड. हा इथून इथून एवढा झेड वाढेल ना. झेड इथून इथपर्यंत सारखाच घेतला ना आपण. हो. इथून सरळ 1800 घेऊन घेतो. 1800 आठ अंदाजे चाललं तरी चालतं काय? 8.1 8.1. अरे नाही ना, झेड किती होईल तुझा? 20.6 आहे ना इथे, प्लस 1.8. 19.243. अरे प्लस कर ना बाई. 20 प्लसच केलं. 17 17.443. नाही ग, तुझा 20.6 आहे इथपर्यंत. 20.6 आता इथचा आहे 17 इथे नाही. या पॉइंटवर तेच लिहिलंय. समजून घे. इथे किती झेड आहे तुझा? 17 आहे ना. 14.67. हा 14.67 प्लस आपण एवढा केला तर बरं जाऊ दे. हा इथून 1000 घे. सोड. याच्यावर येऊन जा. हा 17.443 प्लस 1 मीटर. आता हे चुकला 18.443 आहे मग आपला. एकदा चेक करू. हा 20 कसा येईल? 14.67 प्लस प्लस 0.6 0.6 प्लस 1.45 16.72 हे चुकला आहे मग. 16.72 16.72 हा. आणि हे किती राहील? 17.443 प्लस 1.8 19.243. ठीक. नेक्स्ट. आता हा इकडला हा 19.243 राहील. एक्स सांग मला. मायनस करावं लागेल तिथून. इथून मायनस करावं लागेल. 3 आहे. 3.074 मायनस 1 मीटर. 2.074. हा ठीक आहे. वरचा पॉईंट. हा एक्स सेम राहील. झेड सांग. आता कॉलम कोणता सिलेक्ट करू? हा सिलेक्ट कर ना. इथून मायनस करायचं झेड. 15.76 मायनस 1000 म्हणजे 1. 15 म्हणजे 14. 14.768. ठीक आहे. हा झाला. आता हा वाला पॉईंट. यासाठी सेम राहील झेड. एक्स सांग. इथेच पाहू ना. एक्स साठी कसं करावं लागेल? हा इथून एवढा डिस्टन्स घ्यावा लागेल. ऍड करावं लागेल. हा एक्स 3.074 प्लस डिस्टन्स या सेंटर लाईन पासून आहे ना इथे. कॅड वर 16 झेड 14च राहील. हे 13 मिनिटं तर याचेच घेऊन गेलं का ताई? हा जर आपण युट्यूबवर टाकला तरी बहुत भयंकर लाईक्स येऊन गेला. 4.074 4.074 हा ठीक आहे. नेक्स्ट 4.074च राहील. एक्स हा इथून एवढा हे कर, म्हणजे या नोड वरून 2000 घेऊन घे. 2000 पेक्षा 2000 नोट घेऊ. 1.97 घे, म्हणजेच तेच 2000 2 मीटर. त्या कॉलम वरून 2 मीटर घे. झेड ना. एक्स सेम राहील. हा झेड 9.3 प्लस 1.9 11.27 एक्झॅक्टच करता येतो. हा ठीक आहे. लास्ट आता हा वाला पॉईंट सांगायचा. बघ झाला मग जॉईन होऊन जातो. आता इथून आता हा झेड सेम राहील. हो. एक्स तर आता हा इथून एवढा, म्हणजे हा इथून तुझा तेवढा जो पहिला होता एक्स तुझा. पहिला कोणता होता एक्स तो मला घ्यावा लागेल. झेड जो आहे तो तुझा 11.9.3 राहील ना आता. नाही पहिला एक्स जो होता तुझा
2.98 होता ते हो. 2.98च राहील. हो पण झेड 9.3 राहील ना, म्हणजे त्याच्यामध्ये हे ऍड करते आता. नाही, झेड 11च राहील ना. झेड 11च राहील ना. झेड किती आहे आता हा याचा? 11 पॉईंट समथिंग होता. झेड कुठून काढला होता तू? 11.27. कसा? इथून 2 मीटर आडकडून ना. हो. 11.27 हो. बरोबर. झालं बघ. हे बनवूया. पण काहीतरी चुकलाय. खूप जवळ आला इथून. हा? आणि ते बाहेर पण गेल्यात आणि ते तर कॉलम घेतलेच नाही. -2 वर नव्हता का तुझा? हा? -2च आहे. y 0 आहे ना ताई. आपण खालचे नोट घेतले ना पण सर. खालचेच नोड y 0 वर आहे. ठीक आहे. आता G11 करू आपण याला. आणि याला काय करू? 0 करू सगळ्याला. ओके. 20 नाही. 0. बरोबर आहे. हे दिनेशने केली होती आणि हे लोक काय करतात की खालचे जे नोट घेतले ना ते प्लस मध्ये टाकतात, आपण मायनस टाकतो. त्यामुळे ते रेंज चेंज होते. आता आठवलं. एवढा खतरनाक लोक आहे हे लोक आहे ना. G11. हा. आता ही काय करायची? डिलीट करायची. आता बघ, आता आयसोमेट्रिक आहे. थांबतो आता. हा, ठीक आहे. हे झालं. त्याच्यानंतर अनालाइज वर जातं, म्हणजे आता स्लॅब थिकनेस वर जातं. आता किती दिली होती याची स्लॅब थिकनेस? 600. अच्छा, राफ्ट होता. एक मिनिट. त्याच्या आधी मेशिंग वर जावं लागेल. G11 आहे ती ऍड केली. ऍड केल्यानंतर जनरेट मेश केली. तर इथे गरजेचं नाही आहे की इथे म्हणजे हे 300 mm वरच केलं पाहिजे. 500 mm ची मेश केली तर ती लवकर जनरेट होऊन जातात. थोडासा वेळ कमी लागतात. आपल्याकडे वेळ कमी जास्त नाही आहे. झाली लवकर? बहुत फास्ट झाली. त्याच्यानंतर मग आता हे 300 किती 600 ची डेप्थ घेतली होती आपण पूर्ण. 600 ला आपण चेक करून घेऊ. सॉइल एसबीसी किती होती? 12.5. 125 आणि हे 75 घ्यायचं नेहमी. 75 किंवा 70 घेतलं तरी चालतंय. 5000 क्लोज करायचं. 5000 आहे इथे 5000 क्लोज करायचं. कमी असेल जास्त असेल तर ते घ्यायचं. ठीक. 125. आता याच्यावर जायचं, अनालाइज वर जायचं, अनालाइज करायचं, सेव्ह करायचं. तर सेव्ह करताना ते जिथे केलं होतं बा आपण, लायब्ररी आहे, लायब्ररी रिवाइज द्या, इथे 14. राफ्ट 600 है ना. झालं, अनालिसिस चालू झालं. काय होतं? Load case is equal to current job. No load case. अच्छा, लोड केसेस असाइन नाही झालाय का असं म्हणता येते. परत एडिट वर जायचं. बरोबर, लोड केसेस असाइनच नाही केलं आपण. खाली असाइन नाही केलं ना. आता परत अनालाइज. बाकी सगळं तर केलं आपण. परत नाव चेंज करावं लागतं. झालं, लोड केसेस आल्या, अनालिसिस चालू झालं. संपते, लवकर संपते. छोटा आहे. लोड केसेस खाली घेतल्या नव्हत्या. घाई होती आपल्याला तर माहिती नाही. अनालिसिस झालं. अनालिसिस झाल्यानंतर त्याला नाही पाहत. हे झालं अनालिसिस, हे निघालं अनालिसिस पूर्ण झालं म्हणा. ठीक.
व्ह्यू एनवलप मध्ये जायचं याच्या खाली ऑप्टिमाइजची गरज नाही. एनवलप जनरेट करायचं. एनवलप जनरेट झाल्यानंतर स्लॅब डिझाईन मध्ये जायचं. स्लॅब डिझाईन मध्ये जाऊन FE500 करायचं M25 राहणार आहे आणि हे डिझाईन करायचं. इथे काहीच नाही करायचं, काही नाही. झाला डिझाईन, सेफ आहे सगळं. लिटिल रिपोर्ट मध्ये जायचं. त्याला संपलं. पास, फुल पास हे द्यायचं. ठीक. याची प्रिंट मध्ये गेल्यानंतर PDF काय मार्क्स. ठीक. आता हे टाकलं तरी होऊन जातं तुझं. ठीक. याच्यावरून पॉईंट तुला माहितीच आहे कसे काढते काय काढते. एकच आहे ते. एकच टेबल टाकून देते आणि ते इमेज टाकायची कसं ग्राफची जे बनली आहे ती हा टाकली तरी चालते ना. ती पाठवून स्क्रीनशॉट किंवा काही. हे कळलं ना पण आता काहीच टेन्शन नाही आहे ना. इमेज पाठव. अशी नाही ते जे आधी क्रिएट झालं होतं इमेजमध्ये अशी पाहिजे. हा आयसोमेट्रिक असेल. हा ते झालं. आता तर हे तर तुला पूर्णच दिलं आहे ना. बंद करते का लॅपटॉप. आठवते हे बंद करतो.